विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। मी आपल्यासाठी आज अभ्यासासाठी घेऊन आलोय इयत्ता 8वीची 3.3 पोएम ट्रूथ। या पोएमचा मी आपल्याला लाईन टू लाईन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पूर्ण अर्थ सांगणार आहे आणि त्यातील हार्ड वर्ड्स सुद्धा सांगणार आहे। म्हणजे एक प्रकारे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम किंवा समरी ऑफ द पोएम आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3.3 ट्रूथ या पोएमची इयत्ता 8व्या वर्गाची इंग्रजीची पाहणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया 3.3 इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील ट्रूथ ही पोएम आणि या पोएमचा मराठी अर्थ। Sticks and stones may break my bones. Sticks and stones may break my bones. या कवितेच्या ओळीचा अर्थ होतो काठ्या आणि दगडं कदाचित माझ्या हाडांना तोडू शकतील, बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी, पण शब्द सुद्धा मला जखम देऊ शकतात। स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. स्टोन्स आणि स्टिक्स म्हणजेच दगड किंवा काठ्या ह्या फक्त माझ्या त्वचेला उन्मळून टाकतील किंवा तिला चिरडून टाकतील. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हाउंट मी. मात्र शब्द हे अशी भूत आहेत जी मला त्रासदायक ठरतील किंवा जी मला भूताटकी करून टाकतील. अशा पद्धतीने आपण या 4 ओळींचा अर्थ पाहिलेला आहे। दुसरा आहे slant and curved the forward swords to pierce and stick inside me. बघा, एका बाजूने झुकलेली आणि कर्ड म्हणजे वाकलेली, स्लॅन्ट म्हणजे एका बाजूने झुकलेली आणि कर्ड म्हणजे वाकलेली, अशी शब्दांची तलवारे, अशा शब्दांच्या तलवारी काय करतात? टू पियर्स माझ्यामध्ये खोलवर जातात, अँड स्टिक इनसाइड मी आणि त्या आतमध्येच रुतून बसतात। तर झुकलेली आणि वाकलेली अशा शब्दांच्या तलवारी माझ्यामध्ये खोलवर जातात आणि माझ्या आतमध्येच किंवा माझ्या मनामध्ये त्या खोलवर काय होतात? चिपकून बसतात। बॅट्स अँड ब्रिक्स मे याच थ्रू बोन्स. बॅटीनी किंवा फळ्यांनी किंवा विटांनी कदाचित माझ्या हाडांना काय होईल? दुखणं होईल, बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. मात्र शब्द हे मला काय करतील? लाजाळू करतील किंवा लाजास्पद करून टाकतील। तर अशा पद्धतीने आपण या 4 ओळींचा अर्थ पाहिला। त्यानंतर पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट. शब्दांनी झालेल्या ज्या जखमा आहेत त्यांनी आपले व्रण किंवा आपण ज्याला म्हणतो त्यांचे जखमांचे डाग माझ्या मनावर आणि माझ्या हृदयावर काय केलेले आहेत? कोरून टाकलेले आहेत। दॅट्स टेंडर कट्स अँड ब्रुशेस नाव हॅव हील्ड. जखमांनी झालेले मात्र जे कट्स आहेत म्हणजे ज्या जखमा आहेत किंवा जे खरचटण्याचे डाग आहेत ते मात्र आता पूर्णपणे काय झालेले आहेत? बरे झालेले आहेत। परंतु इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. मात्र शब्दांनी झालेल्या ज्या जखमा आहेत त्या अजूनही माझ्या आठवणीमध्ये आहेत। तर या पद्धतीने ही पोएम आली होती। या पोएमचा मी तुम्हाला सारासार अर्थ सांगत आहे की काठ्यांनी आणि दगडांनी कदाचित माझ्या हाडांना मोडलं जाऊ शकेल, यांच्यासोबतच शब्दसुद्धा मला जखमा देऊ शकतील। काठ्यांनी आणि दगडांनी माझी फक्त त्वचा ओरबडली जाईल, परंतु शब्द अशी भूत आहेत जे मला भुताटून टाकतील किंवा आपण ज्याला म्हणतो जी त्रासदायक ठरतील। त्यानंतर वाकलेल्या आणि झुकलेल्या शब्दांच्या तलवारी माझ्यामध्ये खोलवर जातात आणि त्या माझ्या मनामध्ये आतमध्ये रुजून राहतात। बॅटीनी म्हणजेच फळ्यांनी आणि विटांनी कदाचित माझ्या हाडांना वेदना होतील, परंतु शब्द मात्र मला काय करून टाकतील? लाजास्पद करून टाकतील। पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर कट्स अँड ब्रुशेस नाव हॅव हील्ड. बघा, शब्दांनी झालेल्या जखमांचे जे व्रण आहेत किंवा जे डाग आहेत ते माझ्या मनावर आणि माझ्या हृदयावर कोरून गेलेले आहेत।
मात्र जखमांनी झालेल्या ज्या एकंदरीत जखमांचे डाग आहेत किंवा जे घरचटल्याचे डाग आहेत ते आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. मात्र शब्दांनी झालेल्या जखमा अजूनही माझ्या सतत आठवणीमध्ये आहेत. अशा पद्धतीने बॅरी वेड यांनी काय केलेलं आहे, या पोएमचा मिनिंग सांगितलेला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी आपल्यासाठी आज इयत्ता 8वीची 3.3 इंग्रजी विषयाची पोएम ट्रूथ या पोएमचा कंप्लीट मिनिंग आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.